पवारांनी माढ्यातील डाव अद्याप आपल्याच भोवती फिरता ठेवला. धनगर आणि इतर बहुजन समाजाची मते विचारात घेता शरद पवार यांनी फासे टाकले. मोहिते पाटील घराणे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतणार अशी चर्चा सुरू. संजीवराजेंच्या उमेदवारीचा शब्द मिळाला तर निलेश लंके यांच्याप्रमाणेच रामराजेही पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतू शकतात. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट कोणाला उतरवणार याची चर्चा सुरू आहे. 2009 मध्ये पंढरपूर मतदारसंघ जाऊन माढा मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत स्वतः पवारांनीच मैदानात उडी घेतली. त्यानंतर 2014 मध्ये पवारांनी अत्यंत विश्वासू अशा विजयसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठवले. 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलली. मोहिते पाटील घराणे भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे पवारांनी संजय मामा शिंदे यांना मैदानात उतरवले. त्यांनी त्यावेळी कडवी झुंज दिली होती, पण भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिंदेंचा 85,000 मतांनी पराभव केला. भाजपने या मतदारसंघातून अनेकांचा विरोध असूनही पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदारही अजितदादांच्या साथीने महायुतीच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे पवारांकडे आता तगडा उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे. पण चर्चांना बगल देऊन पवारांनी माढ्यातील डाव अद्याप आपल्याच भोवती फिरता ठेवला आहे. पवारांकडे यंदा माढ्यात अनेक पर्याय असल्याचे दिसून येत आहे. यात भाजपमधील नाराज मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, महादेव जानकर, प्रभाकर देशमुख, बाबासाहेब देशमुख ते अभयसिंह जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मतदारसंघातील धनगर आणि इतर बहुजन समाजाची मते विचारात घेता शरद पवार यांनी फासे टाकले आहेत. जानकरांच्या येण्याने बारामतीत सुप्रिया सुळेंनाही फायदा होईल असे गणित शरद पवार यांनी मांडले आहे. मोहिते पाटील घराण्याने रणजितसिंहांच्या उमेदवारीला उघड विरोध करून माढ्यावर दावा सांगितला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ पिंजायलाही सुरुवात केली होती, पण भाजपने मोहिते पाटील यांच्या या विरोधाला डावलून रणजितसिंहांनाच उमेदवारी दिली आहे. त्यानंतर मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष उभे राहावे किंवा तुतारीच्या चिन्हावर उभे राहावे अशी मोहिते पाटील समर्थकांची मागणी सुरू आहे. तेव्हापासून मोहिते पाटील घराणे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतणार अशी चर्चा सुरू आहे. अशात पवार यांच्याकडून संजीवराजेंच्या उमेदवारीचा शब्द मिळाला तर निलेश लंके यांच्याप्रमाणेच रामराजेही पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतू शकतात अशी मतदारसंघात चर्चा सुरू आहे. रामराजे यांनी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला तर या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट येऊ शकतो. एकूणच राष्ट्रवादीतील फुटाफुटीनंतर शरद पवार यांच्याकडे बरीच आयुधे शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. आता याचा पर्यायांचा आणि सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगाचा अभ्यास करून शरद पवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात माढ्यात कोणाला उमेदवारी देतात यावर माढा लोकसभा मतदारसंघांची गणिते अवलंबून असणार आहेत.